तू तर म्हणला कामाला गेला ह्यो इथं पळडाय का तडा झाल्या ए झाल्या झाल्या ए चालू अरे सकाळ सकाळ प्याला का हा ए जरा तोंडाच्या मा तोंडात हाणतो काय नको रे गप ना या फाटक्यात नाक फोडून टाकीन सगळं टपूरण्या नाकाशी पेलेलं असल्यावर नको ना चेष्टा करीत जाऊ तोंड लय घाण आहे त्याचं समजून ठेवा तुमच्या जुर्रा आला नाही तर मग त्याच्या काय डोकं हानी चालू भाऊ तुम्ही माझ्याकडे कामाला चालले होते ना डबा येतो कामाला चालले होते ना मी इथं कोण पिऊन पडले सकाळ सकाळ होय कामाला तुमच्या भरोश्यावर मी तिथं शेती सोडतो तिथं काम करायचं तर सकाळ सकाळ पिऊन आता कसं तुमची बायको मिळली असं गेले डेपुटीकडे कामाला माय पाय कटाळले होते म्हणून मी नाही आलो आज कामाला बघितलं ना त्याच्यामुळे तुला म्हणत असो ह्यो गडी नको आपल्याला पण तुला लय जालू लागतो गप्पा मारायला लागला तुला गप्पा कुठं मारतो मी आला फेस पुढे तर काम करतो ना डेपुटी तुमचं काय म्हणतोय आमच्या तोंडाला फेस आणता एखाद्या बारला जा त्याच्या बायकोला बोलून घेऊन ये मालक पडले का म्हणावं तुमचे तिला कशाला बोलू तर डेपुटी वाद वाढायला कर नाही वाद वाढायला ती बिचारी डबा करून देते ना तुम्हाला मग ती बाग लक्ष देईन कुठं डबा पाडलाय मा नवरा पाडणार हायत आमच्यावर बोलायला डेपुटी तिथे कामाला गेले म्हणून उपकार करते काय जाल्याला डबा देते म्हणून कमी तो जाल्या वहिनी ओ वहिनी आयता द्यायला दारू उघडलं ठेवले वहिनी काय होते ग भाऊजी का ओरडायला लागलाय अच्छा पडलाय ना त्यो कोण पडलंय तुमचा नवरा जाले का खोटं बोलताय आता गेले ते कुठं पडले असतील ते तिथं तिराना दुचाना पुढं दारू पिऊन पडलाय त्यो उग खोटं बोलू नका त्यांनी आत्ताच डबा घेऊन तुमच्याकडेच कामाला आलेत तुमच्या तर कामाला आलेत मॅडम जाऊन पा तसाच आलाय त्यो अहो डेपुटी तर आम्हाला यायचं म्हणला तसा तसा पिऊन पडला ते डेपुटी मला म्हण झाले चालू अयो कुठं पिऊन पडल्यात अहो पण मला म्हणले तुमच्याकडे कामाला चाललोय म्हणून चला दार लावा चला जाते तुम्हाला उड पिऊन पडलाय तो आणि डेपुटी बी थांबलेत होय तिथं हा चला तुम्ही चला बाई काय करू ह्या माणसाचं खुशाल डबा घेऊन गेलेला माणूस चला बाया चला कुठं पडल्यात मला बघू त्या पिऊन डेपुटी माझ्या बायकोला मी खंबीरवाणी आणून घालतोय अरे तू तिकडे तो बायकोला आणून घाल पण माहिती कामाला असेल कमाच करतो एवढं कुठं महत्वाचं आहे तुमचं काम मालक बघा हा तुम्ही तर म्हणले सकाळ कामाला जाते माझ्याकडे निघाले तर तुमच्याकडे काम करते तर हा माया मागा लागलायस तुम्ही बघा पिऊन पडलंय तो मला काय नमस्कार करताय अहो जरा तरी जनाची मनाची लाच ठेवा ना आज सकाळी डबा उठून करून दिला तुम्हाला आणि हिथून पिऊन पडलाय वय पारे मला वाटलं होतं आज थोडी 90 मारली 90 वाता झाले 70 अरे तो लाज वाटायला पाहिजे माझ्याकडून उचल घेऊन आलाय काल आम्हाला किराणा नाही हे नाही मला द्या उद्याच कामाला येतो तुम्हाला कितीदा सांगितलंय त्यांच्यापाशी पैसे देत जाऊ नका तुम्ही पण हटकून त्यांच्याकडे पैसे देता आता काम तो करतो तो पैसे घेतल्याशिवाय निघतो का माझ्याकडून उरफाटा तुमचं भांडणं माझ्या संग जा त्याला घेऊन तुम्ही आणि परत नका लावू माझ्याकडे कामाला असे मग तुम्ही कशाला त्यांना पैसे दिले अहो मला वाटलं की ते खोटं बोलतोय दिगू भाऊजी पण ते खरं बोलत होते अहो तुम्हाला अक्कल हाय का नाही प्यायचीच होती तर घरी येऊन प्यायचं नाही इथं का पडलाय दारात कुणाच्या तरी कुणाच दार इथं दुकान होतं ते गेले तिकडं मार सोडून डबा तरी हाय का नाही हाय 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 डबा तर हाय ह्यात चला घरी पुढं घरी चला आपल्या घरी कशाला साधा खादा तू घरी आला का तन 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 करती पाय आपटी ती भांडी आपटी ती म्हणलं ते कानावर शब्द पडल्यापेक्षा आपलं इथं पिऊन पडलेलं बरं हा असं लोकांच्या दारात भिकाऱ्यावानी चला घरी मला नाही यायचं मी आज इथं बरं आहे माझ्या निवांत शांतपणे दारूचा स्वाद घेत पडतो भोपारे तुझा म्हणजे लोकांनी मला म्हणाय का तुझा नवरा बघ रोडला पडला म्हणून गावाला भारी मी घरी येईन पण तोंडाला कुलूप लावशील का तुझ्या तुमच्या तिथं घरी गेल्यावरती आरतीच करते पिऊन आला म्हणून चल दर तुम्ही उचलणार आहे का मला मरणाचा पेलाय तुम्ही उठा लवकर चला नाटक करू नका कामाला जायतो म्हणून निमित्त करून आलाय डबा भांडू नका बरं नको माझे पाटका टाकीन मग मी सांगतो ना घरी येत नाही म्हणून मी झोपतो माय इथं चला लय छान आहे तुम्ही तुम्हाला घरी गेल्यावर बघते आता रोडलाय म्हणून मी नाक काय बोलत नाही तुम्हाला लोक बी बघायला लागल्यात चला घरी तन तन करीत असली मी रोडला पडतो झोपतो मला काय घेणं देणं तन तन करा तू उठा उठा तुम्ही नाहीतर बघा आता डोक्यातच ही घालीन अरे लाज वाटते का तुला माझ्या डोक्यात घालती तुला मग परत डोक्यात बिका म्हणा माझ्यावर हाणाय जाऊ नका लोक बघतात म्हणून मी हात उचला नाही बघा बंटी भाऊ सुद्धा बघायला लागलाय बंटी भाऊ
राम राम. हा त्याला नका लगेच हे करू. चला तुम्ही घरी. माझा जिगरी दसते कधी मध्ये मला 90 पाहिजे तर तू ऐकन का फुसक्या आणि तोंडाचे त्याला सांगू का तुला इथून हाकलायला सांगू का? मी सांगू का त्यांना तुम्हाला तुडवायला? चला गप खरी लागले नाटक मला लागली सांगायला. गावभर एक तर आबरू काढली माझी. नाही कोणाची आबरू काढते माझी नाही जात का आबरू. तू ताण ताण केल्यावर सगळे भांडे फेकीते घराच्या बाहेर. सगळ्या गावात लिजिम खेळत चाललाय की पिऊन. काय चाललंय रस्त्यानी? राम राम सुगंधा. तुम्हाला काही लाज वाटते का? मला काय राम राम घालता का आता? नमस्कार. अगं रूप काय बघा ना कसं पिऊन गावभर लिजिम खेळत चाललंय ते. काय म्हणजे नमस्कार घातलं तरी ती काय बैठले का मला लोक असे करतात. हा पेल्यावरती अशीच करणार. पाठ उठून डबा बनवून दिला. मला म्हणले की डिपुटीकडे कामाला चाललोय. डबा घेतला आणि हिथं त्या किराणा मालाच्या दुकानापाशी पडल्यात पिऊन. ह्यांना लाज वाटली पाहिजे. ती दिगू भाऊजी मला सांगाय आले आणि वरनं काय म्हणतात तुझी लय किरकिरी असती म्हणून मी इथं पिऊन पडलो. तुम्ही सांगा मी कुठं कुठं लक्ष द्यायचं? घरातलं बघायचं का याचं बघायचं? सुगंधा बस रडू नको. तू जर रडली ना रडत जर असली ना मी दारू सोडून देईन. मी रडते का? तुमची बायको रडू राहिली. तिला रडू द्या. ती साधारण कादा रडत ती माझ्या पायावर पडू तिचं काही नाही. अहो तुमचा जळ झाला तुमचा. इथं बायको रडती ती दिसना. त्यांना काय रडायला लागलेली दया येते होय तुम्हाला? खायला पारे तू सुगंधाची पीस कॉफी करायला. कॉफी करत नको जाऊ मला नाही दृष्टी बाई बाहेर होती. यांना घरी नेऊ सोडून तू ये बरं माझ्या घरी. कशा काय करू मी वैतागून गेली वया दारूला. असं वाटायला लागलं की ह्यांना काय करून काय नाही कशी सोडवू दारू ती कळ नाही. माणसात सगळ्या आबरू गेली माझ्या माहिती का. कसली ती लोक बघत होती वाका वाका पिऊन निसतात. तुम्हाला लाज नाही वाटत का जाऊ भाऊजी थोडीशी? काय गरज दारू पिऊन गल्लो गल्ली पडायची? गावातले सगळे लोक थुतू करतात तुमच्यावर तरी कळत नाही का? तू नाही सुगंधा तू तरी अशा गोष्टी बोलू नको मी जाण्यासाठी. नको बोलत तुम्ही एवढे पिऊ नका नाही बाई. तू पहिले यांना इथून घेऊन जा आणि घरी सोडून दे बरं. आणि मी काय म्हणते यांना घरी सोडून पहिले तू माझ्या घरी. आम्ही तुझ्या मी येऊ का घरी? कशाला? काय काम आहे? अरे थोडे फार पोहे भारी करते राव सुगंधा. तू तुझ्या हातचे जर पोहे खाल्ले ना नाच नाही करायचा. ते शामराव तुम्ही खायलाच टपले ते बी माझ्याच दारामध्ये. घेऊन रे कशी येतात लाळ गाळत. तस ते झाले ह्यांची गत. चला लागले त्यांना बोलायला. येते मी. हा ये. चला ना आता चला. बाय बाय टाटा. होय होय. सुगंधाताई ओ सुगंधाताई. आले बाई तुझा आवाज तर एवढा आहे. मी पार माग असताना मला आवाज आला. बरं झालं आली. बरं मला कशाला बोलवलं होतं तुम्ही? तुझ्या नवऱ्याला व्यवस्थित घरी सोडलं का? सोडलं बाई. ती एक डोक्याला ताप झालाय ओ माझ्या. कधी ती दारू सुटती देव जाणे बाबा आता. बरं ऐक तुला त्यांची दारू सोडायची ना. हा तुला एक सांगते त्याच्या ना गोळ्या भेटतात बघ. अयो कशाच्या? अगं दारू सोडायच्या. असं कुठं गोळ्यान बिळ्यान दारू सुटत असते बाई. अगं माझी नणंद आहे ना. माझ्या नंदा ते नंदे भाऊ आहेत ना त्यांना आहे ना रोज त्या पोळीमध्ये किंवा भाजीमध्ये चुरून द्यायची ती गोळी. आता आणि माणसाला कळायला नाही पाहिजे त्यात गोळ्या देतात म्हणून. मरणाचा नवरा माझा चॅप्टर आहे. अगं तर किती चॅप्टर असू दे. आता तुला सांग त्या पोळीमध्ये बारीक करून दिलं पिठासारखी बारीक करायची आणि पोळीत घालून लाटून भाजून डब्याला देऊन टाकायची ना. ते जेवायला लागलं का त्यांना तीच पोळी त्यांना जेवायला द्यायची. खाल्ली तुला सांगते ती गोळी घेतल्यानंतर जर माणूस जर दारू पिला ना अशा अंगाला खाज येते लाल जर अंग होतं नाही तर उलट्याला होतं. असं उलट पालट माणूस पडतो. तुला काय सांगू त्यांना त्रास झाला का ते आपोआप दारू सोडतील बघ. खरं सुटून दारू? खरंच म्हणजे अगं माझ्या नंदाई भाऊ आहेत ना कंप्लीट 3 वर्ष झाले दारूच बंद आहे त्यांची. 15 दिवसात दारू सुटली होती. सुगंधाताई देवासारखे भेटले. जर माझ्या नवऱ्याची दारू सुटू द्या तुम्हाला कोंबडाच कापते. कशाला? कोंबडा कापते तुम्हाला खायला कोंबडा. हे बाई मला कोंबडा बिंबडा तुमचा फक्त संसार सुखाचा हो म्हणून तुला चांगलं सांगते. मी तुला त्या गोळ्या आणून देईन आणि तुझ्या जालू भाऊजीला खाऊ घाल. पण तुला सांगते आठवणीने ती पोळी त्यांनाच गेली चुकून तू नको खाऊ. नाही 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 मी लक्षात ठेवण. हा लयच कटाळा आलाय बघ. काय करावं काय कळणार. पूछना हम कितनी मोहब्बत करते. जालू जालू अरे कुठं एवढं घाई घाई? कामाला चाललोय उशीर झालता म्हणलं तुझ्याकडं नाही बघितलं आणि केलं तरी बघितलं रावतो. अरे श्याम्याची नजरी गावात आलेलं पाखरू सुटत नाही श्याम्याच्या नजरेतून. तू जशी नो एवढा मोठा. ते खरंय पण जाऊ का मला टाइम झालाय कामाला जायचंय. अरे रोजच आहे काम. काय काम काम मला काय कळत नाही. मी बरोबर कसं निवांत बसलोय. आणि निवांत तुझे दुकान बंद आहे काय आजच्याला? आज सुट्टी करायचं कोणासाठी झाल्या.
मला सांग आपणच कष्ट करायचे मग आपणच नाही आराम करायचा मग कोणी करायचं सांग बरं आणि कमून तरी कोणासाठी ठेवायचंय ना तुला लेकरू बाळ ना मला लेकरू बाळ सांग बरं व्हायचं पारख्याचं धन ते आधी मध्ये काम एखाद दिवशी आराम आणि एन्जॉय तुला सांगतो साडूनी खांबा पाठवून दिलाय मस्त बेत करू आपला ओय काय नको आजच्याला नको रे श्यामी आजच्याला 2-3 दिवस झाले परवाच्याला मी खाड्यावर होतो बायकोला तन करते येडा आहे का काय आजचे दिवस तरी कामाला जाऊ दे राव अरे सोड ते काम कुठं चालला कामाला तू डेपुटीकडे चाललोय हा मग तर सोडूनच दे विषय तू मी डेपुटीला करतो मॅनेज बायकोला कुठं माहितीये कुठं गेलाय का आम्हाला थेट संध्याकाळी जायचं एक काम करू दुकानात जाऊ जरा चखना घेऊ आणि बसू निवांत चल चालते पण माझ्या बायकोला तर नाही कळणार श्यामी येडा आहे का तू कस काय कळेल बरोबर संध्याकाळी जायचं कोणी सांगितलं मग कोण सांगा आपलं नाव ऐक कोणी नाही राव नाही दुकानात जाऊ चखना घेऊ हा आणि बसू निवांत ए शाकना काय आला अरे बायकोनी मला मोठा डबा करून दिला प्रेमानी मस्त पैकी सोडू तू फक्त खांब्या घेऊन ये राहणार होय हा. चल ना मग लगी चालेल. चल बसल्या सुगंधा बसल्या अयो हो बसले निवांत झालं का जेवण हा जेवण केलं काय हो शामराव अयो काय झालं एवढं लाल लाल बघ ना काय कळणार मला असं लाल लाल उठत अंगावर कुठं बी आणि लय खाजत काय काय कळणार खाल्लं होतं तुम्ही असं मी होय ते सकाळी चहाला चालला होता त्याला म्हणलं चल 90 घेऊ साडूनी बाटली होती आणि ते खाल्लं डबा खाल्ला कोणाचा जालूचा डबा दोघांनी आम्ही अयो जालू भाऊनीचा डबा तुम्ही खाल्ला होय हा मग आता खायला काही नव्हतं 90 बरोबर म्हणलं सोड डबा तो तेच खाल्लं मी काय झालं अहो शामराव तुम्हाला सांगते कोणाला म्हणू नका बरं का नाही मी कशाला कोणाला म्हणतोय बघा नाही हो ते जालू भाऊची लय दारू पितात ना रोज रोज हा मग मी त्याच्या बायकोला घरी बोलवलं होतं आणि तिला ते दारू सोडायच्या गोळ्या असतात ना त्या दिल्या होत्या म्हटलं मग ते त्यांना खायला दे त्या डब्यामध्ये त्याच गोळ्या तुम्ही कशाला खायचं तो डबा तुम्हाला कळत नाही का लोकांचा खायचं तुम्हाला घरी करता येत नाही का हातानी आता मला काही सपन पडलं होतं का तो दारू सोडायच्या गोळ्या दिल्या म्हणून त्याला अत्यंत लय डेंजर असते मी तुम्हाला ऐकले लय फुकट खायची सवय अयो आता काय होईल बघ ना अहो तुम्हाला पण माहिती का ते तुम्ही दारू पिले आणि ते खाल्लं ना त्याच्यामुळे तो त्रास झाला अयो मी जगन ना अहो का मरत असता का त्यांनी काही नाही ते आजचे दिवस होईल उद्या निघून जाईल होय हा नक्की ना हा अयो एखादी गोळी घेऊन ये, ते गोळी घेतलं का बरं वाटेल तुझ्याकडे आहे का किती नाही एखादी नाही आता नाही माझ्याकडं लहानकडे जातो मी पाहतो त्यांच्याकडे गोळी असली त्यांच्याकडे असते का म्हणून नका बरं कोणाला मी तुम्हाला सांगितलं असं मी नाही म्हणत कोणाला आईला अवघडच झाला आता काय डोक्याला ताण आहे बाई अयो आता काय करू गडे लय साग होती बो अवघड झाला आता हे श्याम्या हा तू डुप्लिकेट माल आणलं होतं का रे तिथं दारू काय एक्सपायर झालेली होती काय झालं काय झालं म्हणजे येतं खाजो मलाच मग खाजत हे बघ कसं लाल झालंय अरे लाल झाले अरे मग 1 तासात गांधड येतात जातात अरे तुला काय सांगू सकाळी उठलो ना श्याम्या एवढा त्रास व्हायला लागला ना आणि तू काय म्हणला दारू काय अरे दारू एक्सपायर झालेली आणली होती का काय खराब माल बावटे का काय तू साडूने पाठवून दिलेली इम्पोर्टेड माल होता त्यो असं कसं काय झालं नव्हती डुप्लिकेट भाऊ मग तू बायको डुप्लिकेट आहे भाऊ ए काही नको बोलू राव श्याम्या पण एवढा त्रास झाला ना मला सकाळी ना पोटात नुसतं ढ्याडवत नुसतं फराफर काय सांगू बाबा बायकोन एवढे 7 वेळेस कमून जातात असं ना बायकोलाच माहिती काय? कमून जातात म्हणून कमून बायकोला काय माहिती असेल तू आणली न बायकोला काय माहिती अरे तुझ्या बायकोनी आहे ना तुझ्या जेवणाच्या डब्यामध्ये दारू सोडायच्या गोळ्या घातल्यात ए तुला कोणी सांगितलं काही नको कोणी सांगितलं ज्यांनी औषध दिलं ना भाऊ त्यांनीच सांगितलं मला गोळ्याने असं होतं का असं होतं हा झाल्या काहीच कमी जास्त झालं ना तर माणसं सुद्धा मेलेले आहेत भाऊ गोळ्या खाऊन असं दारू पिलेव दारू पिऊ नये म्हणून ते औषध तसं असतंय मग सुद्धा आपण कसं लाल झालं अंग खाजतही हा म्हणून तकलीफ होती राव आयला मी कातडे काढायचे राहिलो अंगाचे मी सहज गेलो तू सुगंधाकडे तेव्हा तिने मला सांगितलं हे खरंय ना पण हे खरे तुझ्या बायकोला जाऊन विचारता तुला कळण खरे का खोटे आपण कट्टर होतो प्यालेले म्हणून काही झालं नाही बरं कशी आम्ही काही झालं नाही वाचलो भाऊ जीव वाचला फक्त पण मरणाचा त्रास चाललाय भाऊ बघतोच मी बायकोकडे काय केलं काय नाही बघतो बायको कर इथं माझ्या जीवाच्या मरणाचे हाल चाललेत अयो कुठे गेले काय करतात काय हो काय करताय हो अहो, काय झालं लय त्रास व्हायला लागले पारी मला
कशाच त्रास व्हायला लागलाय आ ओ अहो तुम्हाला काय व्हायला लागलंय अयो अहो काय होतंय तुम्हाला मला तर काय सुचना बाय काय झालं छातीत काय आली काय माहिती अहो यांना काय झालं बघा की झालं काय झालं तुला असं काय येणारी करायला लागले तर अचानकच मला काहीच कळलं नाही काय करून काय. जालू ओ, जालूवर काय बोल ना झालं सांगा की डोळे पांढरे करायला लागला तो ना मला लय टेन्शन आलंय काय 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 खाल्लं काय तिने दवाखान्यात घेऊन चला दवाखान्यात कुठे तिने खाल्लं काय कसं करतो तू सांगावची तुम्हाला काय सांगू ह्यांची दारू सुटाय म्हणून सुगंधताईकडून मी गोळ्या आणल्या होत्या त्या खायला घातल्या त्या पाळ सुगंध ऐकून तुम्ही गोळ्या आणल्या आणि याला खाऊ घातल्या हळू बोला की जरा मला कुठून नाव तसा सुचली ती सुगंध काय डॉक्टर आहे का गोळ्या द्यायला कोणाला कोणत्या गोळ्या द्यायच्या काय द्यायच्या हो त्या म्हणल्या दारू सुटल 15 दिवसात त्यांच्या नंदवयाची दारू सुटली होती म्हणून मी आणलो होता अहो. सुटली कायमची सुटली आता तू जगणारच नाही तर दारू कुठं पेईन तू आता होता त्याच्या धाव्याला दारू तिचं पिठा असं पुढे काय बोलू नका, त्यांना माहिती आहे. मित्र नका. तुम्ही एक काम करा त्या सुगंधाबाईकडे जा तिला विचारा आता त्याचा उपाय आहे का काही कोणत्या गोळ्या खाऊ घातल्या तुम्ही तर ह्यांच्यावर लक्ष ठेवा. मी नाही सोडित त्याला हे चालू चालू काळजी नको करू बारा मी उशीर आली लगेच हो सुगंधताई काय ग काय झालं का बरं रडती तू कसल्या गोळ्या दिल्या हो तुम्ही माझं नवरा तिथं मरायला लागलाय माहितीये का मरायला लागला मग त्या गोळ्यांनी मग अगं काय पण काय म्हणती कस काय माणूस मरण त्यांनी अहो त्यांना खायला घातलं तेव्हापासून ते काजवतात काय उलट्या करायला लागल्यात अटॅक आलाय त्यांचा. अगं अटॅक आला हा. बाई मी तुला पहिलेच सांगितलं होतं त्या गोळ्या खाऊन जर ते दारू पिले त्यांना उलट्या होतील म्हणून अटॅक बिटॅक काही येत नसतं तुला माहिती का ते माझे नंदई भाऊ आहेत ना त्यांना एवढ्या दिवसापासून गोळ्या देत होती ताई कधीच त्यांना काही झालं नाही आणि तू कस काय म्हणते अटॅक आला तुमच्यावर विश्वास ठेवून मी गोळ्या दिल्या मानवर मरायला लागला माझं कुंकू जाईल ना आता पुसून ए कुंकू पुसन नीट बोलत जाय ना मग काय तर तुमच्यावर विश्वास ठेव माझ्या नवऱ्याला जर काय झालं ना मी तुम्हाला जेल मध्येच देईन तिथं खडी फोडा तिथल्याच भाकरी वाळत ए बाई बस शांत बरोबर आहे पारे हिच्यावर केसच कर आणि पोलीस केस झालीच पाहिजे हिला याच्यावर कारण दुसऱ्याच्या नावावर दारू सोडायला चालली बाई काय म्हणलं तुम्ही पोलीस केस कर आणि तुम्हाला तर आता अटॅक आलता की हा लोपात जीव तुमचा नरड्यातनं बाहेर पडत होता की तेवढी आग पडली होती पोटात हा तुमची आग बसली का त्या पोटातली मी अहो, तुम्हाला त्याची हो शामराव, गप्पा बसा तुम्ही चालले इथं तोंड घेऊन भांडायला माझ्या इथं आणि का हो? मला काय हौसले तिक काय तुम्हाला गोळ्या द्यायला लावा तुम्ही रोज 2-2, 3 टाइम 90 पीत बसता दारू पिता किती त्या बाईच्या डोक्याला ताण आहे हो तुम्हाला कळत नाही का तिच्या पैशाने पितो तो दारू मग? तुला गोळ्या द्यायला तू काय डॉक्टर आहे का डॉक्टर आहे त्याला? का ओ त्या गोळ्या मी कोणाच्या घरून नव्हत्या आणल्या डॉक्टरकडनंच विचारून आणलेल्या होत्या पण माहिती द्यायच्याच का कशाला? द्यायच्या दारू कशाला त्यांचा संसार सुखाचा हो त्यांची दारू बंद हो म्हणून दिल्या होत्या ती पण माझ्या घरी आली म्हणून दिल्या असं ना पण ते सांगायला पाहिजे दारू पिणाऱ्या व्यक्तीला का बाबा तुला गोळ्या दिल्या तुझा हा मग तुला जो गोळ्या खाईन तो पण वा माझी दारू सुटली अहो असली दोस्त असल्यावर दुश्मनाची काय गरज आहे हा दोस्त म्हणताना आणि त्यांनाच 5% हा. लाज वाटली पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा काय काय बोलत काय काय म्हणजे काय हिचं ऐकून निघाली तू घरी तो माडा घेऊन इथं तुम्हाला तर अटॅक आलता काय आलता अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे बायको एवढं तुमच्यासाठी मरमर करते आणि कशासाठी हो मी गोळ्या खायला घातलं तुम्हाला तुम्ही रोज पिता म्हणून अहो पिण्यामुळं किती जणांचे संसार हा. वाटोळे झाले तुम्हाला माहितीये का किती सुखाने नांदणारी लोकांचं पाक एकीकडे नवरा राहतो एकीकडे लेकरं राहतात एकीकडे बायको तुम्हाला थोडी जणाची नाही मनाची तरी ठेवा जालू भाऊजी दिवसभर काम करता संध्याकाळी दारू पिऊन सकाळी पिऊन घेता डेपुटीच्या कामाला जात होते तिथं पण जात नाही तुम्ही तुम्हाला काही वाटतं का हो? कधी घरात तेल नाही घरात मीठ नाही कधी साखर नाही कधी दूध नाही येते वाट्या घेऊन ती लोकांची इथं हिंडती तुम्हाला लाज वाटत नाही थोडीशी पण म्हणून तुम्हाला ती आली माझ्याकडे म्हणून तिला गोळ्या दिल्या कहून का तुमची दारू सुटाव तुमचा आहे तो संसार सुखाचा व्हाव कोणत्या बायकोला वाटतं नवऱ्याने दारू प्यावं म्हणून ती आली होती नाही आता आलताना अटॅक गेला असतं तर बरं झालं असतं असं नाही म्हणू मग काय तर ह्यांना वाटतं की माझा जीवच नाही ह्याच्या अहो तुम्ही पिता ना किती जीव तुळतुळतू माझी मला माहिती आहे कुठं बी रोडवर पडता तुम्ही कुठं बी काम करायला गेला तिथं पेत बसता हा तुम्हाला जर उद्या काय झालं तर मी काय करायचं कुणाच्या तोंडाकडे बघायचं मला हाय का तुमच्याशिवाय कोण हा कोण माहेर कुणाचं नसतंय सासर बी कुणाचं नसतंय नवराचा आयुष्यासाठी असतोय पेताडा असू द्या गंजाडा असू द्या कसा अहो पण तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय पेत जाऊ नका आपण सुखाने संसार करू जाऊ दे बस शांत, 6 महिन्यात नाही एखादी गोडभर मी तुम्हाला म्हणेन घरात बसून प्या पण तुम्ही हाय का रोज तुम्ही पिऊन येता रोज धिंगाणा आणि तमाशा आहे उद्या तुम्हाला काय झालं काय करता खरे पारे ही वेळ येऊ नव्हती त्याला लागत श्याम्या गोळ्यापर्यंत
हा पण तुला माझ- अक्कल नाही ना कवा पितो दारू तू हा तुम्हीच आहे त्याला माझ्याकडून सोबतीला. अचानक नाही सुटणार बाबा, थोडी 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 हा. थोडी थोडी 50 नंतर 100 आज कमी कमी पण घ्यायचीच 50 100 ml का होईना पण घ्यायची. खाली खाली तसं नसतं. दारू पिणाऱ्याच्या माणसाचं काय होतं हा. आता मी कमी पितो म्हणून मला काय नाही पण तू कवा पितो ना मग हात थरथर कापत येत काम होत नाही काम होत नाही. त्रास होतो थोडी थोडी सोड तू काम ना का होईना मी खमकी आहे, मी कमवून खायला घालीन त्याचं नका तुम्ही टेन्शन घेऊ. तुम्ही तुम्हाला जर दारूने हातपाय थरथरले काम नाही झालं तर घरात बसून खा. मी कमवून तुम्हाला खायला घालते पण दारूचं घोट नाही घ्यायचा इथून पुढं, नाही तर अशा गोळ्या खायला घालीन मेला तर मेला मग. बाबू तसं नको करू पारी, सोडीन मी हा हळूहळू सोडीन. चल जावा आता घरी जाय. सुगंधाताई काय करू माझ्या डोक्याला, माय खरंच काय डोकं चालत नव्हतं. माझ्या नवऱ्याला काय झालं असं तर मी माझी पण वेळ आली असती माझ्या, म्हणून तुम्हाला बोलली. माझं चुकलं तुला बरं एक का. सांगू का, चूक माझीच झाली. याच्या पुढे दारू पिओ का परत शेजारी पडून मरून जरी पडला तर कोणाला म्हणायला जायचं नाही, कोणाला काही सल्ले बिल्ले द्यायचे नाही. निघा तुम्ही इथून. नाही बाय माझं चुकलं. तुमच्या पायात आमच्या दुश्मनी झाली. चला खरी अटॅक येतोय अरे तुमचा, दुश्मन- अटॅकच काढते. चला दारू सोडू नका आता तुम्ही.